हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कढीपाल्याची चटणी आरोग्यासाठी खूप चांगली असते, केसाच्या आरोग्यासाठी, डोळ्याच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते हे तुम्हाला करून दाखवते आणि खूप पौष्टिक असते बरं। आता हे करायला लागणारे सामान, हे तीळ येतात, हे खोबरं आहे, ही डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, हे शेंगदाणे येतात, हे उडदाची डाळ आहे, हे लसूण आहे, हे जिरे आहेत, ही मिरची आहे आणि ही मीठ आहे आणि थोड्या काळ्या मिऱ्या टाकणार आहे, दळलेल्या काळ्या मिऱ्या। आता हो का, हे कढीपाला भाजून घ्यायली मी चांगला, ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं नकळत, नाहीतर न तेल टाकलं तरी जमतंय। स्वच्छ कढीपाला धुतलाय आणि त्याला वाळवून घेतलंय। वाळवून केलेली चटणी खूप दिवस टिकती आणि ओली केली ना, तळून केलेली चटणी खूप दिवस टिकत नाही। माझ्याकडे खाणारे 1-2 माणसं आहेत, मग टिकावी लागते चटणी, नाहीतर फेकून द्यावी लागते। म्हणून मी काय केलंय, आता ह्याला चांगलं उन्हात वाळू घातलं होतं, आता हे चांगलं भाजून घेते। उन्हात जरी वाळलं तरी ते मिक्सरमध्ये निघत नाही, म्हणून ह्याला भाजून घ्यावं लागतं। चांगलं भाजून घेते मी आणि हे सगळं साहित्य भाजायचे। तीळ भाजायचे, हे खोबरं भाजायचे, डाळ भाजायची, ही डाळ भाजायची, हे शेंगदाणे भाजलेले आहेत माझे, म्हणून भाजायचे नाहीत, भाजून त्याचे सालपट काढलेले आहेत शेंगदाण्याचे। ह्याला काही उशीर लागत नाही, खूप लवकर भाजले जाते। हो का, हे मऊ आहे, आता खूप लवकर भाजलं जाते। असं हाताने लवकर लवकर केलं तर भाजले जाते छान। आता हे चांगलं भाजून घेते, खरपूस चांगलं खरपूस होईपर्यंत वाजावं लागतंय चांगलं। हे असं मऊ पडले होतं, वाळू घातले बाहेर, पावसाळ्याच्या दिवशी हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। हे भाजल्यानंतर सगळ्या डाळी भाजायच्या, दाखवते तुम्हाला। आता बघा, तीळ भाजून घ्यायले कसे तुटत खमंग भाजायचं बरं का। तीळ कमी भाजू नका, तीळ कमी भाजली तर चटणी चांगली लागत नाही। हे का असं उठतंय हे भाजायला, मग भाजायचं। आणि तीळ लवकर भाजते, लवकर भाजते हे लक्ष द्यायचं, नाहीतर मग ते करपून जाईल आणि हे होईल। का भाजलं माझं तीळ आता बरं। मी आता ह्या ताटातच काढून घेते हे सगळं। बिना तेलाचे भाजलेत बरं का, शक्यता तेल टाकायचंच नाही, चटणी टिकत नाही, कोमट वास येते त्या चटणीमध्ये परत। आता हे काय डाळ भाजायली मी, डाळ चांगली भाजून घेते। डाळीला मात्र खमंग भाजावं लागते, लाल होईस्तर बरं। एकसारखी हलवायची, हाय फ्लेम जरी असली तरी एकसारखी हलवायची, खमंग भाजायची। ह्याच्यामध्ये पण मी तेल टाकलेलं नाही बरं, तशीच भाजायची। तुम्हाला डाळ भाजून नसली टाकायची तर डाळे मागवायचे, डाळे थोडे भाजायचे, नाहीतर मग फुटाणे मागवायचे, फुटाण्याची साल काढून फुटाणे टाकायचे। साल चांगली असते बरं का खाल्लेली, पण शोसाठी सगळे त्याची साल काढून फेकायले का, सालीमध्येच विटॅमिन असते फुटाण्याच्या, फुटाणे कधी सोलून खायचं नाही। आता ही चांगली भाजली की उडदाची डाळ भाजून घेते।
का उडदाची डाळ आहे अर्धी वाटी, हरभऱ्याची डाळ आहे अर्धी वाटी. आपल्या आवडीप्रमाणे मिरची मीठ टाकायचं. आरोग्यासाठी खूप चांगली असते ही. रोज 1 चमचा घ्यायचं, सकाळी नाश्त्यामध्ये घ्यायचं, नाहीतर भातावर घ्यायची. भातावर पण खूप छान लागते बरं ही डाळ. भातावर जरी तुम्ही ही डाळ घेतली तर खूप खूप टेस्टी लागते. भातावर बी घेतली तर जमती. पण खमंग भाजावी लागते. खमंग नाही भाजली तर चांगली लागत नाही. ह्याप्रमाणे मी सर्व डाळी आणि हे डाळ आणि हे भाजून घेते. ह्याच्यामध्ये जवस जरी टाकले थोडे तरी जमते. तर पण माझ्याकडे जवसाची चटणी वेगळी केलेली आहे म्हणून मी टाकणार नाही. आता हे बघा सगळं साहित्य छान भाजून झाले. खोबरं भाजलेले शेंगदाणे त्या आधीचेच डाळी भाजले. तर डाळी वेगळ्या भाजून वेगळ्याच मिक्सरमधून काढायच्या. तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे खोबरं आणि तीळ घातलं ना की त्याला तेल सुटते. सगळं चटणी बेकार लागते. तेवढी काय चटणी चांगली लागत नाही. म्हणून हे सगळं वेगळं वेगळं दळायचं. तीळ अगोदर काढून हे कढीपाला अगोदर काढून घ्यायचा. पुन्हा तीळ वेगळे काढून घ्यायचे, शेंगदाणे वेगळे काढून घ्यायचे, खोबरं वेगळं काढून घ्यायचं आणि डाळी थोड्या थोड्या करून मिक्स करून दोन्ही डाळी काढून घ्यायच्या. आणि परत नंतर हे लसूण वगैरे त्याच्यात मिक्स करायचं. मीठ लसूण जिरे. आता हे काय हे खोबरं आहे, हे शेंगदाणे, हे तीळ आहे आणि हे कढीपाला आहे. कढीपाला बघा किती दिसला होता आपल्याला, किती थोडा झाला ते भाजून घेतल्यानंतर. सगळं बारीक करून घेतले. आता ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची डाळ, पुन्हा लसूण, सॉरी बरं का, लसूण जिरे आणि मीठ टाकले. तुम्ही ह्याच्यामध्ये ना जवस टाकू शकता भाजून. जवस पण ह्याच्यात टाकले चांगली लागते. पण माझ्याकडे वेगळी चटणी केलेली. हे वेगळं वेगळं का दळून घ्यायचं तर हे तेल सुटणारे पदार्थ असते. तर ते चिकट झाले तर ही डाळ बारीक होत नाही म्हणून हे वेगळं दळून घ्यायचं. आणि हे कढीपाला पण वेगळा दळून घ्यायचा अगोदर. आता हे मिक्सरमधून सगळं बारीक करून घेते. परत हे सगळं मिक्स करून एकदा हे करून घेते, हलवून घेते. ह्याची चटणी खूप टेस्टी होती बरं का. तुम्ही एकदा करून बघा. ह्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकायची बरं. उडदाची डाळ टाकली की खूप पौष्टिक असते. कमरेला ते दुखत नाही, मान दुखत नाही, कंबर दुखत नाही, पाठ दुखत नाही. आता हे बघा डाळीची पावडर किती छान झाली. आता हे सगळं मिक्स करते आणि ह्या डाळी बरोबर एकदा मिक्सरमधून काढून घेते. आता हे बघा कढीपाल्याची चटणी तयार झाली. इतकी छान झाली नाही हो का. पावडर फॉर्ममध्ये खूप सुंदर झाली बघा चटणी. तुम्ही खावा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली. एकदा तयार करा आणि तयार करून खावा. त्वचेला, डोळ्याला, केसाला हे खूप आरोग्याला हितकारक असते बरं का. माझी जर ही कढीपाल्याची चटणी केलेली तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. शेअर पण करा बरं का. धन्यवाद.